माणूस केव्हा हरतो किंवा दुःखी होतो. चूक नसताना पुरावे स्पष्टीकरण देणं, नातं तुटू नये म्हणून लायकी नसणाऱ्या लोकांनाही जास्त किंमत देणं, ओळख, स्वभाव, वागणूक माहीत असूनही नातं जपून ठेवण्याचा प्रयत्न करणं, नातं टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान विसरणं, वाईट लोकांशीही चांगलं वागत राहणं, यावरील गोष्टीमुळे माणूस हरून जातो किंवा दुःखी होतो. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही. आयुष्यामध्ये तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. थोडा वेळ घ्या स्वतःसाठी, थोडा वेळ घ्या स्वतःसाठी, कारण ज्याने आज तुमचा तमाशा केलेला आहे त्याचा पण तमाशा उद्या नक्की होणार. कारण कर्म हिशोब घ्यायला कधीच चुकत नाही. जैसे ज्याचे कर्म वैसे फळ देतो रे ईश्वर. आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना, खरंच त्यांना आयुष्यात कधीच काहीही कमी पडत नाही. संयम राखणे हा आयुष्यामधला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करत असतो. आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक कोणाला पडेल. बस त्या व्यक्तीसाठी जगायला शिका. जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायमच अवहेलना असते. कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलीही तडजोड करत नाहीत. नहीं खाएंगे ठोकर तो लक्ष्य को गंभीरता से कैसे जानेंगे. अगर नहीं टकराएंगे गलत से तो सही को कैसे पहचानोगे. सही को कैसे पहचानेंगे. धन्यवाद.